नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जीएमसी सोलापूर 2025 ची तयारी तुमची जोरदार चालू असणार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो 50 म्हणी जे तुमच्या जीएमसीच्या एक्झाम मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. असे म्हणी मी या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, म्हणी लक्षात ठेवणं खूप अवघड जातं मित्रांनो. त्यामुळे मी इथं काय केलंय, प्रत्येक म्हणीसाठी एक चित्र या ठिकाणी फोटो व्हिज्युअल्स थ्री तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो मी. म्हणजे आता म्हणी असणार त्याचं व्हिज्युअल्स आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात. त्यामुळं हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला 50च्या 50 म्हणी तुम्हाला या ठिकाणी लक्षात राहतील मित्रांनो. त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी व्हिज्युअल्सचा या ठिकाणी आपण वापर केलेला आहे. पहिलं म्हणे बघा, खांद्याला खांदा लावणे म्हणजे काय, एकत्र मेहनत कर. खांद्याला खांदा लावणे म्हणजे आई वडील करत असतात, एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा चालवत असतात. खांद्याला खांदा लावणे म्हणजेच काय करणे मित्रांनो, एकत्रपणे मेहनत करणे. ओके. वाक्य बघा, परीक्षेच्या तयारीत आम्ही खांद्याला खांदा लावून काम केले. म्हणजे दोघं तिघं मित्र एकत्र राहत असेल तर खांद्याला खांदा लावून अभ्यास करतात, म्हणजे एकत्रपणे परीक्षेसाठी मेहनत करतात. यालाच म्हणलेलं आहे खांद्याला खांदा लावणे. सोपं आहे की नाही मित्रांनो. पुढे बघा, अजून तुम्हाला मजा येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुसरं म्हण आहे, घराचा आहेर मिळणे म्हणजे नातेवाईकांकडून ओरडा किंवा मार मिळणे. घराचा आहेर मिळणे. आहेर आपण कोणाला करतो मित्रांनो, लग्न वगैरे कार्यक्रम वगैरे असेल तर पाहुण्यांना आपण आहेर करतो. परंतु घरचा आहेर घरच्या व्यक्तींना देणं म्हणजेच काय, मार देणं. म्हणजे काहीतरी तुम्ही बाहेर चुकीचं वागल्यावर तुमच्या घरात तुमची आई किंवा तुमचे कोण वडील असतील, भाऊ असेल, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आहेर देतात, म्हणजे मार किंवा ओरडा देतात. चुकीने त्याला घरचा आहेर मिळाला. आता हा मुलगा बाहेर इथं चूक करून आला, काहीतरी उद्धट काम करून आला, तर आई त्याला बरोबर आहेर देते. घरचा आहेर म्हणजे मार किंवा ओरडा, रागावणे. ओके. पुढे बघा मित्रांनो, चहू बाजूंनी अडकलो म्हणजे सर्व बाजूनी अडचण येणे, चहू बाजूनी अडकणे. कर्जामुळे तो चहू बाजूनी अडकला. कधी कधी होत असतो, काही लोक कर्जामुळे चहूबाजूने अडकत असतात, काहीच सुचत नसतात. ना इकडं काय असतो ना तिकडं काय असतो, समोर सुद्धा काय नसतो, खाली सुद्धा काय नसतो. म्हणून हा मुलगा चहूबाजूने आता या ठिकाणी अडकलेला आहे, म्हणजे अडचणीमध्ये अडकलेलं आहे. एक सुद्धा रास्ता त्याला त्या ठिकाणी मिळत नाहीये, म्हणजे चहूबाजूनी अडकणे याचाच अर्थ सगळ्यांकडून अडचणी येणं, संकट येणं. कर्जामुळे तो चहूबाजूनी अडकला. ओके, समजलं मित्रांनो. पुढे बघा आता, मनातली मनात ठेवणे म्हणजे काही न सांगणे. मनातली गोष्ट काही असतात ते मनातच ठेवणं. राग आला तरी तो मनातली मनात ठेवतो. वाक्यात उपयोग केलं म्हणजे कोणालाच सांगणं नाही. मनात ठेवणे म्हणजे न सांगणे. असे लोक असतात, काही लोक जे आपले गोष्ट असतात, काही गोष्टी असतात ते मनातल्या मनातच ठेवतात, ते इतरांसमोर व्यक्त करत नाहीत, बोलत नाहीत. म्हणूनच याला आपण म्हणतो मनातली गोष्ट मनातच ठेवणे. ओके. हा मुलगा मनातील गोष्ट मनातच ठेवलेला आहे. तुम्ही याच्याशी रिलेट करू शकता, पुढचं मी बोलणार नाही मित्रांनो. पुढे बघा, आता बघा, मोती चावणे याचा अर्थ काय, खूप मौल्यवान गोष्टी न समजणे. याचा अर्थ मोती चावणे म्हणजे लगेच घेऊन असं मोती चावत बसणे, याचा अर्थ असं होत नसतो. म्हणीचा अर्थ दुसरा निघत असतो. तर बघा, खूप मौल्यवान गोष्टी न समजणे म्हणजे काही गोष्टी असतात मोती चावणे, मौल्यवान गोष्टी असतात, ते आपल्याला कळत नाहीये. लहान असतो आपण, काही गोष्टी आपल्याला कळत नाही. म्हणजे आई वडील आपल्याला म्हणतात, बघा तू अजून लहान आहे, तुला काही कळणार नाही यामधलं. म्हणूनच मोती चावणे म्हणजे मौल्यवान गोष्टी न समजणे. चांगलं पुस्तक न वाचता टाकणं म्हणजे मोती चावणं. म्हणजे चांगलं एखादं पुस्तक जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला काय होतं, त्या ठिकाणी मौल्यवान गोष्ट जी आहे त्यामधलं तुम्हाला कळणार नाही. ओके. मोती चावणे याचा अर्थ मौल्यवान गोष्ट न समजणे. पुढे बघा, अळणी भाकरी खावी पण भांडण नको म्हणजे शांततेत राहणे चांगले राहणे. म्हणजे शांततेत राहणं चांगलं राहणं.
काही लोक असं भांडणं म्हणजे लय टेन्शन असतो, खूप त्यामध्ये त्रास सहन करावा लागतं. त्यामुळे काय म्हणलंय, अळणी भाकरी म्हणजे फक्त भात आणि साधं साधं जेवण चालतंय, म्हणजे साधं राहणीमान आम्हाला चालतंय, परंतु भांडण नको या ठिकाणी. हा मुलगा बघा मित्रांनो, या ठिकाणी जेवत आहे, अळणी भाकरी खात आहे, परंतु या ठिकाणी भांडण आहे, त्या भांडणाला तो नको म्हणत आहे. म्हणजेच 2 वेळचं साधं जेवण चालतंय, परंतु भांडण नको आम्हाला, म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास नको, कोणत्याही प्रकारचं टेन्शन नको. आई म्हणाली अळणी भाकरी खावी, पण भांडण नको. हे चांगलं गोष्ट आहे मित्रांनो. ओके, पुढे बघा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, पुढचं जे आहे मित्रांनो, सासणीतून तोंड काढणे. याचा अर्थ काय मित्रांनो, जे आपलं अडकलेला हा माणूस या ठिकाणी अडकलाय, ही वस्तू आहे मित्रांनो सासणी. आधी हे सासणी असे एक प्रकार होता. तर त्यामध्ये अडकवत होते, म्हणजे आधीच्या काळात ज्यावेळेस राजे महाराजे होते, असं एक प्रकारचं सासणीचं हे होतं, म्हणजे एक वस्तू होतं, असं एक प्रकारे फलक होतं. तर तिथं काय करणार, जे चोरी करतात, जे डकैती घालतात, काही वाईट कामं करतात, त्यांना असं अडकवलं जायचं. म्हणजे ते खूप त्रास सहन करावं लागत होतं या ठिकाणी. म्हणजे या सासणीतून तोंड बाहेर तोंड काढणे, म्हणजे आता ह्याला अडकवलेलं आहे, आता खूप झालं याची शिक्षा, याला जर बाहेर काढलं तर हे चांगल्या स्थितीत येईल, म्हणजे त्याला चांगलं वाटेल. म्हणूनच याला काय म्हणलेलं आहे, सासणीतून तोंड बाहेर काढणे, म्हणजेच त्रासातून बाहेर येणे. ह्याला जर बाहेर काढलं आपण, तर तो काय होईल, त्रासातून बाहेर येईल. म्हणूनच म्हणलेलं आहे याला सासणीतून तोंड बाहेर काढणे. ओके, पुढे बघा. काट्या कुट्यात सापडणे, याचा अर्थ काय, अडचणीत अडकणे. चुकीचा निर्णय घेतल्यामुळे तो काट्याकुट्यात सापडला. आता हा हा जो मुलगा आहे, तो काय इथं काठी कुटी वगैरे सगळे आहेत, यामध्ये जाऊन अडकलाय, म्हणजे त्रासात अडकलेला आहे, म्हणजे एका अडचणीत अडकलेला आहे. काट्याकुट्यात अडकणे म्हणजे असे, म्हणजे असे काही काटे ठेवले त्यामध्ये अडकणे, याचा अर्थ असा होतो. परंतु म्हणीचा दुसरा अर्थ निघत असतो. काट्याकुट्यात अडकणे म्हणजे अडचणीत अडकणे, म्हणजे चहूबाजूनी तुम्हाला इकडं तिकडं जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला अडचणीच या ठिकाणी आहेत, अडचणीत अडकणे. काट्या कुट्या याचा अर्थ अडचणी, अडचणीत आपण सापडतो, अडकतो मित्रांनो. चुकीचा निर्णय घेतल्यामुळे आपण काय म्हणतो, काट्या कुट्या त्या ठिकाणी अडकलेलो आहे मित्रांनो. ओके, समजलं, पुढे बघूया. म्हणजे पुढे बघा आता, 9वं म्हण काय म्हणते, बोट चाटावी अशी गोष्ट. बोट चाटावी म्हणजे अतिशय सुंदर चविष्ट गोष्ट. बोट कधी चाटतात तुम्ही, लहान पोरं चाटतात बोट, ते गोष्ट वेगळं. परंतु बोट चाटणं म्हणजे काय, सुंदर चविष्ट जेवण बनवणं, म्हणजे अतिशय सुंदर किंवा चविष्ट. आता या ठिकाणी हा मुलगा बोट चाटत आहे का, तो आईस्क्रीम खात आहे, म्हणजेच आनंद येणं, खूप चांगलं वाटणं, चविष्ट पदार्थ असं खाणं. आजीने केलेलं जेवण म्हणजे बोट चाटावी अशी गोष्ट होतं. बोट चाटणं यालाच म्हणतात चविष्ट जेवण मिळणं किंवा जेवण. ओके, तर असा त्याचा अर्थ होतो. पुढे बघा. जात्यावर बसून रडणे, याचा अर्थ काय, जात्यावर बसून रडणे म्हणजे इथं जातं, तुमच्या म्हणजे आता जातं तुम्हाला माहिती असेल, जे खेडेगावातले वगैरे लोक आहेत, परंतु जातं म्हणजे असं, हे जातं असायचं, त्यावर पीठ दळलं जायचं. या ठिकाणी हे लहान गोल दिसतो, त्यामध्ये धान्य घालायचे आणि त्याला फिरवायचे त्या चक्कीला, ह्या लाकडीच्या साहाय्याने, त्यालाच काय म्हणतात, जातं. जात्यावर बसून रडणे याचा अर्थ स्वतःच केलेल्या चुकीवर दुःख करणे. जातं घरात असतं, म्हणजे जात्यावर बसून रडणे म्हणजे स्वतःच्याच दुःखावर, स्वतःच्याच केलेल्या चुकीवर दुःख करणे. अभ्यास केला नाही म्हणून आता जात्यावर बसून रडतोय, अशी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका मित्रांनो. जीएमसीचा जर तुम्हाला पद पाहिजे असेल, तुम्ही जे काही पद भरले असेल ते पाहिजे असेल, तर जात्यावर बसून रडण्याची तुमच्यावर वेळ येऊ नये. चुकी करू नका अभ्यास न करण्याची, म्हणून अभ्यास दररोज करा. स्वतःच केलेल्या चुकीवर रडणं, हा मुलगा या ठिकाणी रडत आहे, म्हणूनच याला काय म्हणले, जात्यावर बसून रडणे. पुढं, मन मागे पडणे म्हणजे उत्साह कमी होणे मित्रांनो. आता तुम्ही मोठे झालात, मोठे म्हणजे तुमची 10वी संपले, 12वी संपले, मन मोठे होणे म्हणजे उत्साह कमी होणे मित्रांनो. कठीण पेपर पाहून माझं मन मागे पडलं, म्हणजेच काय मित्रांनो, उत्साह कमी होणे. तुम्ही या ठिकाणी चित्रातून बघा, लहानपणी तुम्ही सगळ्या गोष्टी खेळत होता, गोट्या खेळत होता, विटी दांडू खेळत होता, क्रिकेट खेळत होता, खूप साऱ्या गोष्टी खेळत होता. आता तुम्ही
आता तुम्ही करू शकता का त्या सगळ्या गोष्टी? हा, काही प्रमाणात तुम्ही खेळू शकता किंवा काही प्रमाणात क्रिकेट खेळू शकता, या गोष्टी करू शकता. परंतु तोच का दिवसभर खेळत राहणं, दिवसभर अभ्यास न करणं, या गोष्टी होऊ शकतात का मित्रांनो? नाही आहे. कारण तुमच्यावर आता काहीतरी जबाबदारी आहे, तुमच्यावर काहीतरी आता बर्डन आहे, तुमच्यावर काहीतरी आता काय म्हणतात आपण, प्रेशर आहे तुमच्यावर, की आपलं करिअर घडावं म्हणून. म्हणूनच काय म्हणतात मित्रांनो, मग मन मागे पडणे याचा अर्थ उत्साह कमी होणे. ओके. कठीण पेपर पाहून माझं मन मागं पडलं म्हणजे उत्साह कमी झाला. ओके. पुढे बघा, कसलीही कसर न ठेवणे म्हणजे पूर्ण प्रयत्न करणे, जे तुम्हाला जीएमसी सोलापूरच्या तयारीसाठी करायचं आहे मित्रांनो. ओके. कसलीही कसर ठेवायचं नाही, आपल्याला पूर्ण या ठिकाणी आतून एकदम मनातून या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत आपल्याला मित्रांनो. त्यामुळे परीक्षेत यशासाठी त्याने कसलीही कसर ठेवली नाही. हा विद्यार्थी मित्रांनो, याला जीएमसीचाच या ठिकाणी पेपर सोडवायचा आहे, म्हणून तो दररोज अभ्यास करत आहे, दररोज पूर्ण कसरीनं ताठीनं तो या ठिकाणी अभ्यास करत आहे मित्रांनो. म्हणूनच त्याला काय म्हणतात, कसलीही कसर न ठेवणे म्हणजे पूर्ण प्रयत्न करणे. पुढे बघा मित्रांनो, अंगावर येणे म्हणजे भांडण्यासाठी येणे. शक्यतो भांडणे किंवा विरोध करणे. काही लोक असतात बघा, अंगावर येणे. अंगावर येणे म्हणजे येऊन अंगावर पडणं असं नाही आहे त्याचा अर्थ. अंगावर येणे म्हणजे भांडण करणे. गुंड लोक वगैरे असतात किंवा काही समाजातले लोक असतात जे खूप अशिक्षित असतात, ते उगाच असं अंगावर करून भांडणावर येतात, मारायला येतात. म्हणजे अंगावर येण्याचा अर्थ भांडायला येणे. चुकल्यावरही तो उलट माझ्या अंगावर आला, अंगावर आला मित्रांनो. ओके. पुढे बघा, पोटातलं पोटात ठेवणे म्हणजे भावना न सांगे. मनातली गोष्ट मनात ठेवणे याचा सुद्धा अर्थ भावना न सांगणे किंवा गोष्ट कोणत्याही प्रकारचं न सांगणं. पोटातलं पोटात ठेवणे याचा अर्थ सुद्धा मित्रांनो भावना न सांगणे. ओके. तो काहीच बोलत नाही, पोटातलं पोटात ठेवतो. म्हणजे काही गोष्टी असतात जे मनातले मनातच ठेवत असतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, पोटातलं गोष्ट पोटातच ठेवणे म्हणजे भावना व्यक्त न करणे. पुढे बघा मित्रांनो, पायावर उभं राहणं म्हणजेच स्वावलंबी होणं. पायावर उभं राहणं सगळेच आहात मित्रांनो, म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तुम्ही पायावर उभाच आहात. परंतु पायावर उभं राहणं म्हणी जेव्हा विचारेल त्याचा दुसरा अर्थ निघतो. पायावर उभं राहणं म्हणजे पूर्णपणे स्वावलंबी होणं, म्हणजे स्वतःचे खर्च स्वतः काढणं, स्वतः आपले सगळ्या गोष्टी बघणं, स्वतः कमवणं, स्वतः खाणं. यालाच आपण काय म्हणतो, पायावर उभं राहणं. म्हणजे शक्यतो कमवायला लागणं, स्वावलंबी होणं, दुसऱ्यांवर अवलंबून न राहणं. नोकरी मुळावर तो पायावर उभा राहिला. आता तुम्ही नोकरी करत असाल कुठे दुसरीकडे तिसरीकडे, परंतु जीएमसी सोलापूरमध्ये ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल, खरं तुम्ही पायावर या ठिकाणी उभारलेला असणार मित्रांनो. ओके. पुढे बघा, चिखल फेक करणे म्हणजे वाईट आरोप करणे. चिखल फेक म्हणजे चिखल उठून घेऊन फेकायचं असं नाहीये, या ठिकाणी चित्रात दाखवलेलं आहे तुम्हाला. परंतु या ठिकाणी चिखल यामध्ये लिहिलंय बॅड वर्ड्स म्हणजे वाईट गोष्टी, वाईट आरोप करणे दुसऱ्यांवर. हे राजकारणामध्ये आपलं होतं, खास करून महाराष्ट्राच्या राजकारणात तर खूप होत असतं असल्या. निवडणुकीत उमेदवार चिखल फेक करतात म्हणजे एकमेकांवर वाईट आरोप करणे. चिखल कसं असतो, वाईट असतो, म्हणजे फेकणं, दुसऱ्यांवर फेकणं म्हणजे वाईट आरोप दुसऱ्यावर करणं मित्रांनो. चिखल याचा अर्थ वाईट, या ठिकाणी चिखलचा अर्थ वाईट आहे मित्रांनो. ओके. चिखल फेक करणे म्हणजे वाईट आरोप करणे एखाद्यावर. पुढे बघा मित्रांनो, भसा भसा जळणे. जळणे याचा अर्थ खूप राग येणे. जळणे याचा अर्थ, आता हा विद्यार्थी या ठिकाणी उत्साह म्हणजे याचं सिलेक्शन झालेलं आहे, हा परीक्षेत पास झालेला आहे. काही लोक असतात बघा, आता तुम्ही तुमचं सिलेक्शन झालं, तुमच्या मित्राचं किंवा मित्र तसं नसतात सगळे लोक, किंवा तुमचे काहीतरी आजूबाजूचे शेजारी असतात, ते खूप त्यांना जळतं, भसाभसा म्हणजे राग येतो थोडंफार, म्हणजे आतनं राग येत असतं, ते दाखवत नाहीयेत. उगा तुमच्या समोर हा चांगला आहे, चांगलं केलं तू, अशा पद्धतीनं गोष्टी तुम्हाला सांगतील. परंतु त्याने खोटं सांगितलं म्हणून ती भसाभसा जळली, म्हणजे जळणे याचा अर्थ राग येणे एखाद्याला. ओके. पुढे बघा, डोक्यावरून पाणी जाणे म्हणजे याचा अर्थ सहनशक्ती संपणे. सहनशक्ती संपणे. आता हा पोरगा आहे, याच्यावरून डोक्यावरून पाणी जाणे म्हणजे अशा पद्धतीने डुबणे असं नाही आहे त्याचा अर्थ. परंतु डोक्यावरून पाणी जाणे म्हणजे सहनशक्ती या ठिकाणी कुठेतरी संपलेली आहे पूर्णपणे.
इथपर्यंत मी सहन केलंय, परंतु याच्या पुढं जर गोष्टी गेल्या तर मी सहन करणार नाही. म्हणजेच डोक्यावरून पाणी जर जात असेल तर त्याचा अर्थ सहनशक्ती संपणे मित्रांनो. हे आपण वापरत असतो डेली डेली लाईफ मध्ये. ओके, पुढे बघा मित्रांनो. उगाच नाक खुपसणे म्हणजे अनावश्यक हस्तक्षेप करणे. काही तुमचे मित्र असतात बघा, तुमचा एक ग्रुप असतो 4-5 जणांचा, तुमचं तुमचं बोलणं चालू असतं, एक तिसरा येतो उगाचच मध्ये मध्ये तुमचं काही डिस्कशन चालू असतात, म्हणजे तुम्ही तुम्ही बोलत असतात दोघं मित्र, परंतु एक तिसरा येतो उगाच अनावश्यक या ठिकाणी हस्तक्षेप करतो, उगाच बोलायला लागतो. म्हणजे उगाच नाक खुपसणे यालाच म्हणतो आपण. हे दोघं बोलत आहेत आणि इथं येऊन हे उगाच हा नाक खुपसत आहे. नाक खुपसणे याचा अर्थ हस्तक्षेप करणे. ओके, त्याचं भांडण आहे, तू उगाच नाक खुपसू नकोस. म्हणजे त्यांचं त्यांचं भांडण आहे, ते त्यांना त्यांना करू दे, परंतु तू त्या ठिकाणी जाऊन नाक खुपसत बसू नको, म्हणजेच हस्तक्षेप करायला जाऊ नको. पुढं, डोळे फिरवणे म्हणजे दुर्लक्ष करणे मित्रांनो. आई काही गोष्टी सांगतो, डोळे फिरवतो आपण, किंवा याचं दुसरं वर्ड अर्थ पण होतो मित्रांनो, वाऱ्यावर उडवणे. याचा अर्थ सुद्धा दुर्लक्ष करणे किंवा टाळणे याचा अर्थ होतो. वाक्यात उपयोग करा. सविता भांडण पाहून डोळे फिरवले, सोडून टाकली, म्हणजे दुर्लक्ष केली. हे या ठिकाणी मॅडम आहेत, म्हणजे कॉलेजमधले किंवा आई म्हणा, तर हे सांगत आहेत सगळ्या गोष्टी, परंतु हा दुर्लक्ष करत आहे, डोळे फिरवत आहे. डोळे फिरवणं म्हणजे दुर्लक्ष करणे. तुम्ही अशा गोष्टी या ठिकाणी करू नका मित्रांनो. ओके, पुढे चला. आता 21वा बघा मित्रांनो. उंटाच्या तोंडाला जिरे म्हणजे गरजेपेक्षा कमी मिळणे. आता उंटाला तुम्ही या ठिकाणी जिरे घालायला, जिरे तुम्हाला माहिती आहे किती लहान असतो, तर उंटाच्या तोंडाला जिरे म्हणजे खूप कमी. हम्म, म्हणजे उंटाला जिरे खाऊ घालायला म्हणजे त्याचं पोट तर भरेल का मित्रांनो? त्याचं तोंडच असतो एवढा मोठा आणि पोट असतो एवढा मोठा. तर अशा पद्धतीने हे उंटाच्या तोंडाला जिरे याचा अर्थ गरजेपेक्षा खूपच कमी मिळणे. एवढ्या महागाईत हे पैसे म्हणजे उंटाच्या तोंडाला जिरे, म्हणजे महागाई वाढलेली आहे, पगार तर आपला एवढंच आहे, सॅलरी तर एवढंच आहे, म्हणजे उंटाच्या तोंडाला जिरे. महागाई एवढी आहे की पैसे या ठिकाणी उरतच नाही, साठवतच नाही आपण. म्हणून याला काय म्हणूया, उंटाच्या तोंडाला जिरे. जिरे याचा अर्थ मित्रांनो कमी, गरजेपेक्षा कमी याचा अर्थ त्या ठिकाणी होतो मित्रांनो. पुढे बघा. चोराच्या उलट्या बोंबा, चुकीचा माणूसच ओरडतो. चोर म्हणतो, कधी म्हणतो का मी स्वतः चोरी केलेली नाही आहे, म्हणत नाही, तो केलेला आहे, हे केलेलं आहे. जे जास्त बोलत असतात ते चोर असतात. म्हणूनच म्हणलंय चोराच्या उलट्या बोंबा, म्हणजे तो उलट बोलत असतो, म्हणजेच चुकीच्या माणूसच ओरडत असतो. स्वतः चोरी केलेलं असो, चूक स्वतः केलेली असते, परंतु मी केले, हे केलं असणार, हे केलं असणार, अशा पद्धतीने सांगतो. स्वतः उशीर आला आणि इतरांना ओरडतो, चोराच्या उलट्या बोंबा वाक्यात उपयोग केलेला आहे. चोराच्या उलट्या बोंबा, चुकीचा माणूसच या ठिकाणी ओरडतो. पुढे बघा. वेळ आली की बुद्धी येते. याचं मित्रांनो अर्थ काय, गरज पडल्यावर शहाणपण येते. म्हणजे काही गोष्टी असतात जे तुम्हाला आई वडील म्हणत असतात बघा, वेळ आला ना तुला सगळं समजेल या ठिकाणी, म्हणूनच म्हणतात त्याला या ठिकाणी. काही गोष्टी असतात ते आपल्याला आता सांगत नाहीत, तुम्हाला वेळ आला ना समजेल मित्रांनो. म्हणजे वेळ आली म्हणजे ती परिस्थिती आपल्यावर आली, ज्यावेळेस आपण लग्न तुमचं झालं, पोरं वगैरे झाले, त्यावेळेस तुम्हाला कळेल की संसार काय असतो, घर कसं चालवायचं असतो. म्हणजेच वेळ आल्यावर आपल्यावर बुद्धी येते, असं त्याचा अर्थ आला. वाक्य पहा. परीक्षा जवळ आली की अभ्यासाची आठवण, वेळ आली की बुद्धी येते. आता तुम्ही अभ्यास जर केला नाही, तुम्हाला 7 दिवसाआधी कॉल आला किंवा मेसेज आला ईमेल वर GMC चा परीक्षा होणार आहे, तर तुम्हाला त्यावेळेस बुद्धी येईल, अरे आपण फॉर्म भरला होता. काही लोक विद्यार्थी असतात जे अभ्यास करत नाही पूर्ण कालावधीत, पण परीक्षेच्या वेळेस त्यांची भागादौड होते. तुमची अशी गोष्ट होता कामा नये मित्रांनो. म्हणजेच वेळ आली की बुद्धी येते, अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. पुढे बघा मित्रांनो. हात धुवून मागे लागणे म्हणजे सतत त्रास देणे. हात धुवून म्हणजे हात जाऊन धुणं नळाच्या खाली आणि येऊन मागे लागणं, याचा अर्थ असा होत नाहीये, तर सतत त्रास देणे. एकदा बोललं म्हणून तो हात धुवून मागे लागला, याचा वाक्यात उपयोग अर्थ. म्हणजे काही या ठिकाणी बॉस करत असतात हे, म्हणजे
जे तुम्ही जर काही जण काम करत असाल कुठं फॅक्टरीमध्ये किंवा इतर ठिकाणी, त्यातले सुपरवायझर असतात, कामासाठी सतत हात धुवून मागे लागलेले असतात, म्हणजे सतत त्रास देणे, सतत विचार न करणे, कुठपर्यंत आलं, काय झालं, किती काम झालं, किती राहिलंय, अशा पद्धतीनं यालाच आपण म्हणतो हात धुवून मागे लागणे. ओके. पुढे बघा मित्रांनो, आगीत तेल ओतणे म्हणजे राग वाढवणे किंवा भांडण वाढवणे. भांडण होतं, त्यात तो आगीत तेल ओततोय, म्हणजेच आगीत तेल ओतणं म्हणजे तेल अन्न आगीत ओतणं याचा अर्थ असा होत नाही, परंतु भांडण, एखाद्या ठिकाणी भांडण चालू असलं तर त्याला वाढवणं, अजून काही लोक असतात असं वाढवत असतात, त्यांनाच काय म्हणतो आपण, आगीत तेल ओतणे. पुढं, दोन वेळची भाकर मिळणे म्हणजे साधं जगणं निभावणे याचा अर्थ, म्हणजे दोन वेळचं भाकर भेटलं तर बस आहे असं आपण वापरतो शब्द, म्हणजेच खूप मेहनत करूनही त्याला दोन वेळची भाकर मिळते, म्हणजेच साधं जगणं आपल्याला निभावणं, एकदम साधं जगणं, दोन वेळचा भाकर मिळणं. ओके. पुढे बघा, पाण्यात पाय ठेवणे म्हणजे धोक्यात पडणे याचा अर्थ, वाईट दुस्तीत पडला की पाण्यात पाय ठेवतो मित्रांनो, याचा अर्थ बघा. तर बघा, पाण्यात पाय ठेवणे याचा अर्थ कुठं पाणी साठलंय त्या ठिकाणी जाऊन पाय ठेवणं म्हणजे असं नाहीये. पाणी जर खूप मोठं असेल तर त्या ठिकाणी आता एक समुद्र आहे, समुद्रात पाय ठेवला तुम्ही मधोमध, किनाऱ्यावर कोणी सुद्धा ठेवू शकतो, मधोमध जाऊन तुम्ही पाय ठेवलात तर काय होईल, धोक्यात सापडणार, तुम्ही मरण्याची शक्यता आहे, तुम्ही डुबण्याची शक्यता आहे, तर म्हणजेच धोक्यात पडण्याची तुम्ही शक्यता आहे मित्रांनो. म्हणूनच या ठिकाणी पाण्यात पाय ठेवणे याचा अर्थ धोक्यात पडणे असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. ओके. वाईट दुस्तीत पडला की पाण्यात पाय ठेवतो, म्हणजे वाईट लोक, वाईट सवयी असणारे लोकांबरोबर जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला काय मिळतं मित्रांनो, धोक्यात तुम्ही पडता, तुम्हाला सुद्धा वाईट सवयी या ठिकाणी लागू शकतात. पुढं, विंचू शेंडीवर बसणे म्हणजे गंभीर परिस्थिती निर्माण करणे. अड्याने विंचू या ठिकाणी शेंडीवर बसले म्हणजेच वाईट परिस्थिती, गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. चुकीची भाषा वापरून तू विंचू शेंडीवर बसवलं म्हणजे गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण करणं. विंचू या ठिकाणी गंभीर हा शब्द दर्शवतो. शेंडीवर बसणं, आता विंचू या ठिकाणी शेंडीवर बसलाय, हा पडू शकतो, खूप लहान शेंडी आहे, पडण्याची शक्यता आहे, म्हणजे गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली, म्हणून त्या ठिकाणी विंचू शेंडीवर बसणे म्हणजेच गंभीर परिस्थिती निर्माण करणे स्वतःहून. ओके. पुढे बघा, आभाळ फाटणे याचा अर्थ मोठं संकट पडणे या ठिकाणी. आभाळ फाटणं म्हणजे खरं खरं फाटणं का नाहीये, आभाळ जर फाटलं मित्रांनो, धबाधब धबाधब पाणी पडतो मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात पाणी पडतो. भारतामध्ये अशा गोष्टी होत नाहीत, जर फॉरेन कंट्री, विदेशातील जे देश आहेत त्या ठिकाणी अशा गोष्टी खूप होत असतात, धबधब्यासारखं पाणी पडत असतो, म्हणजे पाणी जर धबधब्यासारखं खूप अशा पद्धतीने पाणी पडू लागलं तर पूर्णपणे महापूर येतो मित्रांनो, म्हणजे संकट येतात. आभाळ फाटणे याचा अर्थ संकट येणं. तुम्ही काही रील्स बघितलं असेल ज्यामध्ये आभाळ फाटलेलं असतो, असं धबधब्यासारखं पाणी पडत असतात, तो ज्यावेळेस क्रिएट होतो तशा पद्धतीचं परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होतं त्यावेळेस महापूर येतो. महापूर येणे याचा अर्थ काय, संकट येणे एखाद्या पद्धतीनं, तर म्हणजे आभाळ फाटणे याचा अर्थ संकट येणं. नोकरी गेली आणि त्याच्यावर आभाळ फाटलं, तर हे अशा गोष्टी, असा याचा अर्थ होतो. पुढं, डोळे उघडणे याचा अर्थ खरी परिस्थिती कळणे. डोळे उघडणे, फसवणूक झाल्यावर त्याचे डोळे उघडले. डोळे उघडणे, डोळे उघडणे म्हणजे असं डोळे बंद करून उघडणे अशा त्याचा अर्थ होत नाही, खरी परिस्थितीचा आपल्याला ओळख होणे, म्हणजे काय परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला समजतो मित्रांनो. ओके. पुढे बघा, थेंबे थेंबे तळे साचे, हे तर सगळ्यांनाच माहित आहे, कॉमन आहे मित्रांनो. थोड्या थोड्या प्रयत्नांनी मोठं काम होतं. आज तुम्ही थोडं थोडं अभ्यास करा मित्रांनो, तुमचं जीएमसी मध्ये तुम्हाला नोकरी नक्कीच मिळेल. म्हणूनच म्हणलेलं आहे, थेंबे थेंबे तळे साचे, याचा अर्थ थोड्या थोड्या प्रयत्नांनी मोठं काम होतं, मोठं यश या ठिकाणी मिळतं मित्रांनो. ओके. पुढे वाक्य, रोज थोडा अभ्यास केला तर यश मिळतो मित्रांनो, म्हणून तुम्ही थोडं थोडं रोज अभ्यास करत चला, म्हणजे तुम्हाला एक मोठे यश या ठिकाणी नक्कीच मिळणार मित्रांनो. ओके.
पुढे पहा, जशी करणी तशी भरणी, कर्मानुसार फळ मिळतो त्याचा अर्थ होतो. जर तुम्ही आता मेहनत करेल तर तुम्हाला जीएमसी मध्ये या ठिकाणी नोकरी लागेल, एक चांगल्या पदावर तुम्ही जाल. आळस जर केला, आता मोबाईल बघितला, आता टाइमपास केलं, तर तुम्हाला अपयश येणार मित्रांनो या ठिकाणी. त्यामुळं जसं तुम्ही कराल आता याच्या आजच्या काळामध्ये, तसंच तुम्हाला या ठिकाणी परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला यश किंवा अपयश या ठिकाणी मिळेल मित्रांनो. चांगलं जर तुम्ही मेहनत केला तर तुम्हाला नोकरी लागेल. जर आळस केलात, मोबाईल स्क्रोल करत बसला, रील्स बघत बसला, इंस्टाग्राम बघत बसला, तर तुम्हाला अपयशच या ठिकाणी हाती लागणार मित्रांनो. पुढे बघा, नाव मोठं लक्षण खोटं, याचा अर्थ काय मित्रांनो? बाहेरून चांगलं दिसतंय, मोठं नाव दिसतंय, एका मोठ्या नेत्याचं पोरगा आहे किंवा एका मोठ्या बिझनेसमॅनचं पोरगा आहे, नाव मोठं आहे, खूप मोठं आहे, परंतु त्याचे गुणच वाईट आहेत. काही लोक असं बघ, कोण असेल स्वतःला चॅम्पियन, टॉपर अशा पद्धतीने नावं समजून घेतात, परंतु आतल्या त्याच्या सवयी काय आहेत? तो दिवसभर मोबाईल स्क्रोल करत बसतो, उगा काहीतरी वेळ वाया घालत बसतो. म्हणून त्याला म्हणतात नाव मोठं आहे परंतु लक्षणं म्हणजेच त्याच्या सवयी काय आहेत? वाईट आहेत. बाहेरून चांगलं दिसतं पण आतून निकृष्ट दर्जाचं असतं. परंतु तेच काही लोक असतात जे नाव त्यांचं काय मोठं नसतं परंतु त्यांचे लक्षणं चांगल्या पद्धतीनं चांगले असतात, सवयी चांगले असतात. दुकान छान दिसतं पण माल वाईट, नाव मोठं लक्षण खोटं, याचा अर्थ होतो मित्र. पुढे बघा, नाचता येईना अंगण वाकडे, स्वतःचा दोष दुसऱ्यावर टाकणे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे या ठिकाणी नाचत आहे, हे पण सगळे नाचत आहेत, ह्याला नाचता येईने म्हणजे स्वतःला डान्स करता येईने, परंतु तू काय करतो, या जमिनीला या फरशीला दोष देतो. म्हणजे स्वतःला येत नाहीये परंतु तो या जमिनीला या फरशीला दोष देतो. म्हणजे स्वतःतली दोष या ठिकाणी लपवणं आणि दुसऱ्या गोष्टीवर किंवा दुसऱ्या एखाद्या परिस्थितीवर या ठिकाणी सगळं दोष घालणं, स्वतःच सगळं लपवणं, स्वतःचे कमीपणा या ठिकाणी लपवणं. अभ्यास केला नाही म्हणून दोष पेपरला, नाचता येईना अंगण वाकडे, अशी गोष्ट तुम्ही करू नका मित्रांनो. अभ्यास तुम्ही केला तर ही म्हण तुम्हाला म्हणायची गरजच पडणार नाही. त्यामुळं नाचता येईना अंगण वाकडे याचा अर्थ स्वतःचा दोष दुसऱ्यांवर घालणे मित्रांनो. पुढं, ऊस गोड पण मूळ कडू, चांगल्या गोष्टीसाठी कष्ट आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा, जर तुम्हाला यश हवे असेल तर मेहनत करावी लागेल. याचा ऊस गोड, आता तुम्ही ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस काय म्हणतात, हे लय भारी झालं रे, सिलेक्शन झालेलं आहे रे, सरकारी नोकरी लागली, याला त्या चांगला पगार येणार, तुम्हाला असं सगळेजण या ठिकाणी प्रशंसा करतील तुमची, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला असं चढवून गडून बोलवतील. परंतु तुमचं कष्ट ते ठिकाणी बघितलेले नसतात. तुम्ही रोज जे अभ्यास करतात, रोज जे तुम्ही म्हणी पाठ करतात, रोज जे तुम्ही व्याकरण शिकतात, रोज जे तुम्ही गणित शिकतात, हे कोणी बघत नसतं मित्रांनो. म्हणजेच फक्त तुम्हाला त्यांचं रिझल्ट दिसतं, तुम्हाला सिलेक्शन झालेलं दिसतं, तुमची नोकरी लागलेली दिसतं लोकांना, परंतु तुमचं मेहनत त्या ठिकाणी दिसत नाही. तसंच शेतकऱ्यांचं सुद्धा होतो. इथं शेतकऱ्यांचं उदाहरण घ्या मित्रांनो. आता ऊस ऊस खायला आपल्याला गोड लागतं, ऊसाचा रस खूप गोड लागतं, ऊसापासून साखर बनतो तो खूप गोड लागतो, परंतु त्या ऊस उगवण्यामागे त्या शेतकऱ्याचं कितीतरी दिवसांचं मेहनत असते मित्रांनो. उन्हातान्हात तो त्या ठिकाणी काम करत असतो मित्रांनो. इथं आपले खूप सारे मित्र असतील जे बघत आहेत, ते स्वतः एक शेतकरी असतील किंवा त्यांचे आई वडील शेतकरी असतील. ऊस उगवणं सोपी गोष्ट नसते, उन्हातान्हात राबावं लागतं. म्हणजेच या ठिकाणी मूळ कडू म्हणजे त्याच्या मागची मेहनत खूप अवघड असते मित्रांनो. आपल्याला ऊस गोड चांगलं ऊस दिसतं बहरदार, परंतु त्यामुळे कित्येक मेहनत असते मित्रांनो. त्या शेतकऱ्याचं अहोरात्र दिवसा रात्र केलेलं कष्ट असतं, म्हणूनच आपल्याला ऊस गोड लागतो. चांगल्या गोष्टीसाठी कष्ट आवश्यक आहे. तुम्ही जर जीएमसी सोलापूरचं सिलेक्शन घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा कष्ट या ठिकाणी मेहनत या ठिकाणी करावं लागतं. ओके. पुढे बघा, घरचं भांड बाहेर फोडू नये म्हणजे घरचे वाद परक्यासमोर सांगत न बसणे याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी यांचे वाद चालेल परंतु परक्यांसमोर आपण सांगता कामा नये. म्हणजे घरची जे वाद आहेत, घरचे जे भांडण आहेत ते घरामध्ये सामावलेले पाहिजे. घराच्या बाहेर सगळं छान आहे अशा पद्धतीने आपल्याला दाखवायला लागतो. आई सांगितली घरचं भांड बाहेर फोडू नये, चांगली गोष्ट आहे. पुढं, हाताशी आलेलं काम जाणे म्हणजे जवळ आलेली संधी गमावणे मित्रांनो. आता
तुमच्या जवळ एक संधी आलेली आहे जीएमसी मध्ये नोकरी घेण्याची मित्रांनो. जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही जवळ आलेली या ठिकाणी संधी या ठिकाणी गमावून टाकाल मित्रांनो. उशीर केल्यामुळे त्याचं हाताशी आलेलं काम गेलं. जर तुम्ही अभ्यासात उशिरा केलात मित्रांनो तर तुम्ही तुमच्यासाठी आलेलं संधी या ठिकाणी हुकवून टाकाल किंवा गमावून जाल मित्रांनो. म्हणूनच म्हणले हाताशी आलेलं काम जाणं. पुढं वाऱ्यावर उडवणे याचा अर्थ दुर्लक्ष करणे मित्रांनो. आधीच आपण एक म्हण बघितलंय, काय म्हणलो होतो मी? डोळे उघडणे, डोळे फिरवणे. डोळे फिरवणे याचा अर्थ वाऱ्यावर उडवणे किंवा दुर्लक्ष करणे. याचा हे दोन्ही म्हणी जे सेम आहेत मित्रांनो. आईचे सल्ले त्याने वाऱ्यावर उडवले. आता या ठिकाणी हे जे वडील या ठिकाणी सांगत आहेत अभ्यास कर, अशा पद्धतीने कर, या ठिकाणी दुर्लक्ष केला तो म्हणजे वाऱ्यावर उडवला. दुर्लक्ष करणे, न ऐकणे याचा अर्थ होतो. पुढे बघा, घोडे नाचवणे याचा अर्थ दिखावा करणे. लहान काम करूनही तो घोडे नाचवतोय म्हणजे सांगतोय मी एवढं केलो, तेवढं केलो, हे गोष्ट केलो, ते गोष्ट केलं. केलेला असतो तो एवढं लहान गोष्ट केलं असतो, परंतु सांगतो काय मित्रांनो, एवढं गोष्ट मी केलेलं आहे म्हणून. म्हणूनच याला काय म्हणलंय? घोडे नाचवणे यालाच म्हणलेलं आहे मित्रांनो. ओके. असे लोक असतात काही समाजामध्ये, तुम्ही ऐकत असाल. मजा येते ना मित्रांनो. अशा पद्धतीने हे व्हिज्युअल्स थ्रू तुम्हाला लक्षात राहतील. थंबनेल वर तुम्ही बघितला पण असाल मित्रांनो, कधीच विसरणार नाही. म्हणजेच हे अशाच पद्धतीने व्हिज्युअल्स थ्रू तुम्हाला शिकवायचं होतं मित्रांनो. मजा येते ना मित्रांनो, असंच मजा येतात. पुढे बघा, 40वा, मती गुंग होणे म्हणजे काहीच समजेनास होणे. मती मती म्हणजे डोकं, गुंग म्हणजे समजेनास होणे, एकदम गुंग होणे याचा अर्थ काहीच आपल्याला समजेनास होतं याचा अर्थ. कठीण प्रश्न पाहून माझी मती गुंग झाली. काय झालं? मती या ठिकाणी गुंग झालेले, डोकं थंड पडलेलं आहे. ओके. म्हणजे पेपर या ठिकाणी हा पाहिलेला आहे, प्रश्न बघितलाय, प्रश्न त्याला काहीच येत नाही म्हणजे त्याला काहीच सुचत नाही याचा अर्थ मती गुंग त्याचं या ठिकाणी झालेलं आहे. पुढे बघा, आडमुठे वागणे याचा अर्थ काय? हट्टीपणे वागणे. आडमुठे वागणे याचा अर्थ हट्टी वागणे. हे परिवारातले लोक आहेत आणि ह्याला या ठिकाणी जायचंच आहे या ठिकाणी, म्हणजेच आडमुठेपणाने हा वागत आहे, माझं हट्ट पूर्ण झालंच पाहिजे. लहान पोरं असतात हे या ठिकाणी, म्हणजे हट्टपणाने वागणे. सगळे सांगत होते पण तो आडमुठेपणा करत होता, म्हणजेच हट्ट करत होता. पुढं, हात वर करणे म्हणजे हार मानणे. खूप प्रयत्न करूनही तो हात वर करतो याचा अर्थ म्हणजे हार मानणे, जे आपलं पाकिस्तान करत असतं मित्रांनो आपल्या इंडियाच्या समोर. म्हणजे हार मानणे याचा अर्थ पाकिस्तान आपल्या समोर हार मानत आहे, हात वर करत आहे याचा अर्थ हार मानणे, हात वर करणे. पुढं, डोळ्याचं पारणं फेटणं म्हणजे मन प्रसन्न होणं. अगदी डोळ्याचं पारणं फेटणं, एक अतिशय सुंदर असं निसर्गाचं चित्र किंवा निसर्ग तुम्ही भेटी दिलात, एखाद्या ठिकाणी जर तुम्ही भेट दिला, तुमचं मन अगदी प्रसन्न झालं, म्हणजेच काय म्हणतो आपलं डोळ्याचं पारणं फेटलं. ओके. मुलांचा यश पाहून आईचं डोळ्याचं पारणं फिटलं, म्हणजे याच्या पुढे मला काहीच बघायचं नाही अशी गोष्ट. पारणं म्हणजे झालं, आता एवढ्यापर्यंत माझं खुश आहे मी, म्हणजे डोळे माझे धन्य झाले. या ठिकाणी प्रसन्न होणे, मन प्रसन्न होणे याचा अर्थ. पुढं, वेळेवर सावध तो सुखी राहतो. वेळेवर खबरदारी घेतल्यास त्रास होत नाही, तो सुखी होतो. म्हणजेच जर वेळेवर तुम्ही या ठिकाणी अभ्यास केलात, वेळेवर सावध झालात, तर तुम्हाला पेपरमध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जे आता जर सावध झाले नाहीये तर ते पेपरला या ठिकाणी खूप तडजोड करणार. आता हा वेळेवर सावध झालेला आहे, याला पेपरला चांगल्या पद्धतीनं गोष्ट करणार. आता हा टाइमपास करत आहे, हे ते गोष्टी करत आहे, म्हणजेच वेळेवर तो सावध झाला नाही, म्हणजे त्याला त्रास भोगावं लागेल मित्रांनो. पुढे बघा, दगड पायावर ठेवणे याचा अर्थ धाडसी निर्णय घेणे. दगड उचलून पायावर ठेवणे असं नाही, म्हणजे दगडावर पाय ठेवणे याचा अर्थ म्हणजे दगड जण त्या ठिकाणी पाय ठेवणं अशा पद्धतीने हा मुलगा करत आहे, तो गोष्ट नाही. म्हणजे धाडसी निर्णय घेणं, म्हणजे दगड कसं असतो? कठोर असतो. कठोर म्हणजे धाडस, म्हणजे एक मोठा निर्णय घेणे. स्वतःचा व्यवसाय सुरू करणे म्हणजे दगडावर पाय ठेवणे, म्हणजे धाडसी निर्णय या ठिकाणी घेणं मित्रांनो. ओके. पुढे बघा,
चुलीत तेल घालणे याचा अर्थ भांडण वाईट वाढवणे. अजून एक आपण बघितलेलं होतं मित्रांनो याच सेम अर्थात आगीत तेल ओतणे याचाच अर्थ म्हणजे भांडण वाढवणं. चुलीत तेल, चुली म्हणजे काय असतो, आग असतो, त्यामध्ये तेल घालत आहे अजून, म्हणजे अजून वाढणार ना. त्याच पद्धतीनं या ठिकाणी हे जे आग आहे मित्रांनो, हे म्हणजे आग आहे मित्रांनो, हे भांडणाचं या ठिकाणी अर्थ दर्शवतो. म्हणून त्याला काय म्हणलंय, त्याने चुकीची माहिती देऊन चुलीत आग तेल ओतले, तेल घातलं. म्हणजेच काय झालं मित्रांनो, या ठिकाणी चुलीत तेल ओतणे म्हणजे भांडण वाढवणे अजून. ओके, हे असं झालं. पुढं आभाळा एवढं डोळे करणे म्हणजेच काय मित्रांनो, आश्चर्य वाटणे, एकदमच आश्चर्य. आभाळा एवढं आपल्याला डोळे करता येतं का, नाहीये. मोठे डोळे करणे म्हणजे या ठिकाणी हा पोरगा मोठे डोळे करत आहे, आभाळा एवढं डोळे करतायत म्हणजे कधी करतो आपण आभाळा एवढे डोळे, डोळे मोठे कधी करतो, ज्यावेळेस आपल्याला आश्चर्य होईल मित्रांनो, एखाद्या पद्धतीने आश्चर्यचकित होणे. त्याचा निकाल ऐकून सगळ्यांचे आभाळा एवढे डोळे झाले. अशा पद्धतीनं तुमच्यासोबत झालं पाहिजे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही जीएमसी मध्ये या ठिकाणी भरती व्हाल मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला सरकारी नोकरी लागेल, त्यावेळेस तुमच्या शेजार पाजाऱ्यांचे डोळे या ठिकाणी मोठे झाले पाहिजे. त्यावेळेस तुम्ही हा म्हणी ऐकवा त्यांना, आभाळा एवढे डोळे कशाला करतोयस. अशा पद्धतीने लक्षात ठेव. पुढं अंगावर शहारे येणे याचा अर्थ भीती किंवा आनंदाने रोमांच येणे. शहारे येत असतात आपल्या अंगावर किंवा हातावर. थंडीमुळे येत नसतात, परंतु भयानक कथा ऐकून माझ्या अंगावर शहारे येणे, भीती वाटणे किंवा आनंदाने रोमांच सुद्धा येत असतात. पुढे बघा, हात आकडता घेणे म्हणजे खर्च कमी घेणे. खर्च कमी कर, आकडता घेणे, उगा पैसे उधळायचे नाही अशा पद्धतीने नाही. आकडता घेणे म्हणजे महागाईमुळे सगळ्यांना हात आकडता घ्यावा लागतो, म्हणजे खर्च कमी करावा लागतो काही गोष्टींमध्ये. ओके, 50वा मित्रांनो शेवटचा बघा. तुम्हाला आतापर्यंत सगळे समजले असेल, फक्त आणि फक्त तुम्हाला आता रिव्हिजन करायचं. काटकसरीने जगणे याचा अर्थ खर्च कमी करणे. खर्च कमी करणे. आपल्या आई वडील यामध्ये मास्टर आहेत, म्हणूनच आपलं परिस्थिती संसार चांगलं चालत असतो. परिस्थिती कठीण होती म्हणून त्यांनी काटकसरीने जगलं, म्हणजे खर्च कमी करून या ठिकाणी जगलेलं आहे मित्रांनो, याचा अर्थ होतो. ओके मित्रांनो, ह्या झाल्या एकूण 50 म्हणी आज आपण बघितलेल्या आहेत मित्रांनो. ओके, आता तुम्हाला मित्रांनो एकच गोष्ट करायचं आहे मित्रांनो, ते म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं आहे, तर रिव्हिजन करायचं आहे. आता तुम्हाला लक्षात राहिलेले आहेत मित्रांनो. आता 50 म्हणजे जवळपास 25च्या वरती तुम्हाला लक्षात पण राहिलेले आहेत. हे व्हिज्युअल्स मुळे तुम्हाला लक्षात राहिलेले आहेत मित्रांनो. अशाच पद्धतीने जर व्हिडिओ पाहिजे असेल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्याला रिव्हिजन करायचंय मित्रांनो तुम्हाला. आता रिव्हिजन महत्वाचं आहे. जर तुम्ही असंच सोडला तर तुम्हाला लक्षात राहणार नाही, परंतु रिव्हिजन तुम्हाला नक्कीच करायचं आहे. ओके, तर मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी काहीतरी शिकायला भेटलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या 2 मित्रांना नक्की शेअर करा. तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये जीएमसी सोलापूरच्या. ओके, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.